खूप सुंदर अशी ओळ आपल्याला या ठिकाणी सुरुवातीलाच आलेली आहे. हीच मराठी जिजामुखाने बदली ज्ञानेश्वरी, शिवबाने ही तलवार घासली याच मराठीवरी. अतिशय सुंदर अशा ओळी या ठिकाणी बुद्धिमत्तेच्या पहिल्याच प्रश्नामध्ये आपल्याला मिळालेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला यामध्ये या काव्यपंक्तीत एकारांत शब्दांपेक्षा अकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहेत याचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मग आता आपण या ठिकाणी काय करूया, पहिल्यांदा इकारांत. इकारांत या शब्दाचा अर्थ असा आहे की शेवट ईने, अंत. अंत म्हणजे काय? शेवट. म्हणजे ज्या शब्दाचा शेवट ई या अक्षराने होईल किंवा ई या स्वराने होईल असे शब्द आपल्याला काय करायचे आहेत? शोधायचे आहेत. आता या ठिकाणी हीच हा शब्द आहे, परंतु ही जरी ईचा उच्चार होत असला तरी तो शेवटचा हे नाहीये, म्हणजे शब्दाचा शेवटचा अक्षर नाहीये, म्हणून त्या ठिकाणी हीच येणार नाही. मराठी हा शब्द जो आहे, मराठी ई या ठिकाणी एकारांत शब्द येईल. त्याच्यानंतर जिच्या येणार नाही, मुखाने येणार नाही, वदली हा एक त्या ठिकाणी आपल्याला एकारांत शब्द भेटलेला आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी, त्याच्यानंतर घासली आणि मराठीवरी. पहा या ठिकाणी आपल्याला किती शब्द भेटलेले आहेत? 1 2 3 4 आणि 5. 5 असे आपल्याला काय भेटलेले आहेत? इकारांत शब्द भेटलेले आहेत. आता आपल्याला काय पाहिजेत? आकारांत शब्द. आकारांत शब्द, मग आकारांत शब्द म्हणजे काय? शेवट अ या ठिकाणी पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला पहिला शब्द भेटला, पहा हीच. हा जो हीच आहे त्याला मी गोल करतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. हीच हा जो एक मराठी आपलं या ठिकाणी अ या अक्षराने या स्वराने शेवट होणारा शब्द आहे. त्याच्यानंतर मुखाने, जिच्या नाही येणार, शोभाने हा तलवार भेटलेला आहे, तलवार. त्याच ठिकाणी यच आपलं सॉरी याच. या ठिकाणी आपल्याला 3 अक्षर भेटलेले आहेत, 3 शब्द भेटलेले आहेत. मग 5 वजा 3 आपल्याला फरक सांगितलाय, कमी अगर जास्त. मग या ठिकाणी किती? 5तून 3 गेले 2, मग 2 ने कमी, म्हणजे आपलं हे जे पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला येणार आहे, पहा कितीने कमी अथवा जास्त आहेत. मग आपल्याला काय 2 ने कमी येतं, मग या ठिकाणी पर्याय क्रमांक आपलं 2 हे उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, 27 ते 31 साठी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. 4 आणि 4 8 प्रश्न असतात. गटात न बसणारे आणि गटात बसणारे. आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. भोमा शिंदे, मीरा हुंडे, काळे शिंदे, गोरटेले, त्यानंतर पूनम गोरे, खेडकर, गायकवाड, बनसोडे यांनी बऱ्याच जणांनी उत्तर दिलेले आहेत. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न 27 ते 31 साठी या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. गटात न बसणारे पद ओळखायचे आपल्याला. या ठिकाणी 17, 289 290, 730 आणि 71 असे या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपण थोडस निरीक्षण करूया. 17, 290, 730 आणि 71. तर या ठिकाणी मला असं वाटते, आपण जर समजा 17 पाहिले, 17 म्हणजे काय? 16चा वर्ग दिसतोय पहा मला. 16चा वर्गा शेजारची ही पद दिसतोय मला, पहा. या ठिकाणी 16चं जर आपलं 16 ही संख्या पाहिली, याच्यातून 17 मधून 1 वजा केले तर आपल्याला काय भेटतात? 16. 16 जो वर्ग आहे तो वर्ग संख्या आहे 4 ची. 290 पाहिलं, 290 मधून जर आपण 1 वजा केला तर त्या ठिकाणी 289 भेटतात. हे जे 289 आहेत, हा 289 17चा वर्ग आहे पहा. आणि त्या ठिकाणी 730 जर आपण पाहिलं तर 730 मधून जर 1 वजा केला आपण तर 729 भेटतात. 729 हा 23चा वर्ग पहा. 23चा वर्ग. मग 729 हा 23चा वर्ग आहे. याच्या पुढचा आपण पाहूया बरं. 71 मधून 1 गेला 70. या ठिकाणी 70 हा मात्र कुणाचाही वर्ग नाही आहे.
बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. साबळे, त्यानंतर म्हस्के, म्हस्केने 73 दिलंय. बर, साबळे, त्याच्यानंतर शेख, दळवी, काळे, मरकड, धांडे, गाडीळकर, थोरात, बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर आता पुढचा आपण प्रश्न पाहूया. 28वा आपण प्रश्न पाहतोय. 28वा प्रश्न आता या ठिकाणी 319, त्यानंतर 232, 251 आणि 174. या ज्या संख्या आहेत, या संख्यांचा जर थोडासा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला या संख्यांमध्ये ही जी संख्या आहे 319, 232, वाटतं 29चा पाडा, या 29च्या पाड्यामधल्या दिसत आहेत. मग या ठिकाणी आपलं जे हे आहे 29 ने जर आपण याला भाग देऊन पाहूया. 319 ला जर आपण 29 ने भाग दिला, 29 या संख्येने, तर याचं उत्तर येते 11. 29 एक 29 उरले 2, 29 एक 29. त्यानंतर 232 ला जर आपण भाग दिला 29 ने, तर या ठिकाणी उत्तर येते 8, कारण 9 8 32 म्हणजे बऱ्यापैकी, सॉरी 9 8 72 म्हणजे शेवट 2 येते, म्हणजे 8 ने भाग जाणार. 29 60 232. त्यानंतर 251 ला 29 ने काही भाग जात नाहीये, आणि 174 ला मात्र या ठिकाणी परत 6, कारण 9 सख 24 म्हणजे 4 येतात, म्हणजे 29 सख 174, म्हणजे 29 आपलं 174 या संख्येला सुद्धा 6 ने भाग जातोय, सॉरी 29 ने भाग जातोय. मग 29 ने 319, 232 आणि 174 या 3 संख्येला भाग जातो. फक्त जात नाही कोणत्या, तर 251 या संख्येला 29 ने भाग जात नाही. म्हणून या ठिकाणी ही जी या प्रश्नाचं जे उत्तर आहे 3 क्रमांक उत्तर आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचे पाढे पाठांतर जर असते, तुम्हाला 29चा पाढा तुम्हाला जर पाठ असता, तर तुम्ही अतिशय छान प्रकारे या ठिकाणी उत्तर लिहिलं असतं. बऱ्याच जणांनी याचं उत्तर दिलेलं आहे. काही जणांनी 4 दिले, काही जणांनी 3 दिले. या ठिकाणी घोरटळे, अप्पा काळे, त्याच्यानंतर बोकनळ, त्यानंतर अप्पा काळे झाल्यानंतर बरेच जण डबल डबल पाठवतायत. ठोंबे, गरजे, त्याच्यानंतर वाल्मिक कारभार, त्याच्यानंतर दीपाली, ओम, कुमटकर, होंडे सॉरी. बऱ्याच जणांनी या ठिकाणी याचं उत्तर दिलेलं आहे. सचिन नरोडे. आता याच्यानंतर आपण 29वा प्रश्न पाहूया. 29वा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पहा. सुरस निरस, ओढ कौतुक, न्याय निवाडा आणि नवा कोरा. तर या ठिकाणी पहा सगळे जोड शब्द दिलेले दिसत आहेत. सुरस निरस, ओढ कौतुक, न्याय निवाडा आणि नवा कोरा. पण सुरस आणि निरस जरा थोडस वेगळं वाटतंय याच्यामध्ये, कारण तो विरुद्धार्थी शब्द आहे, तो काही जोड शब्द दिसत नाहीये. कारण सुरस म्हणजे ज्याच्यामध्ये रस आहे, निरस म्हणजे ज्याच्यामध्ये अजिबात रस नाही असा. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल, आपल्या 29व्याचं 1 हे उत्तर येईल. अतिशय सोपा प्रश्न होता. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत आकृतींचा. आता ह्या आकृतींचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि सोडवायचं आहे. या ठिकाणी मी त्यासाठी 4 आकृत्या बसतील असा त्या ठिकाणी घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, बेबे, शिरसाट, पवार, त्यानंतर बऱ्याच जणांनी या ठिकाणी सर नीट दिसत नाही. ठीक आहे,
सरळ केलेलं आहे. आता दिसतंय का? ओके. आपल्याला आकृती पाहिजे, ती 4 ह्या आकृत्या पाहिजेत प्रश्न क्रमांक 30 मधल्या पहा. स्क्रीन शेअर झालेली नाही का? आता इथे घेतो पहा. आता दिसतंय का? ओके. या ठिकाणी आपल्याला पाहायचं होतं या ठिकाणी पहिली जी आकृती दिलेली आहे, पहिली आकृती आपल्याला समभुज चौकोन दिलेला दिसतोय. समभुज चौकोनामध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे? समभुज चौकोनामध्ये 1 2 3 4 भाग केले, त्याच्यापैकी एक भाग रंगवलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे, दुसरा या ठिकाणी आकृती दिलेली आहे, ती आहे त्रिकोणात त्रिकोण दिलेला आहे, परंतु त्याचेही सगळे समान भाग झालेले दिसतात. त्याचे एकूण 4 भाग झालेत. 4 भागापैकी एक भाग रंगवलेला आहे. म्हणजे 4 भागापैकी आपण शिकलेलो आहे अपूर्णांकामध्ये 4 भागापैकी एक भाग रंगवलेला आहे. इथं त्रिकोणामध्ये सुद्धा 4 समान भाग केले, त्याच्यापैकी एक भाग रंगवलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं पाहूया. चौथ्या आकृतीमध्ये 8 भाग केलेले दिसतात. 1 2 3 4 5 6 7 8 8 भाग केलेले आहेत. 8 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. आणि या ठिकाणी 1 2 3 4 5 6 6 भागापैकी एक भाग रंगवलेला आहे. मग या ठिकाणी आपण लगेच चौथी आकृती करतो, परंतु चौथी आकृती या ठिकाणी आपण जर त्याला संक्षिप्त रूप दिलं, बे एक बे बे चोक 8, उत्तर आले 1/4. या ठिकाणी तीनही 1 2 आणि 4 क्रमांकाच्या जे उत्तर आहे 1/4 आलेले. परंतु वेगळी जी आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची होती, ती म्हणजे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे. छान सर्वांचं या ठिकाणी. काही जणांनी 2 दिले, काही जणांनी 4 दिले. पर्याय क्रमांक भालेराव धांडे, वाघमारे, हजारे, मांडगे, काळे, त्याच्यानंतर देशमुख, राजदेव, त्याच्यानंतर कानोडे. या ठिकाणी बऱ्याच जणांनी याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. अतिशय छान आपण प्रयत्न केलेला आहे. त्याच्या पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न घेणार आहोत. आता ही जी आकृती आहे, ही आकृती तुम्हाला पूर्ण निरीक्षणावरच सोडवायची. या ठिकाणी 31वा जो प्रश्न आहे, 31व्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय की नीट निरीक्षण करायचंय. पहा 31व्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. बिबवे, घोडके, डोईफोडे, खेडकर, गाडवे, धांडे, मस्के, कासार, हजारे. आता यांनी पर्याय क्रमांक बदलून दिलेले आहेत. आपण या ठिकाणी पुढचं पाहूया. पर्याय क्रमांक 3 असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. आपण प्रत्यक्षात पाहूया या ठिकाणी काय चाललेलं आहे. आपण जर पाहिलं, आपण सगळ्यात पहिल्यांदा बाण पाहूया. या ठिकाणी बाण आहे, बाण असा घड्याळाच्या दिशेने फिरतो आहे. इकडं पण बाण आहे, इकडं पण बाण आहे. ही जी आकृती आहे, या आकृतीमध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे, बाण असा घड्याळाच्या दिशेने फिरतोय. बरोबर आहे. पुढचा प्रश्न त्या ठिकाणी पुढचा आपण या ठिकाणी पाहूया. टिंब सुद्धा घड्याळाच्या दिशेने फिरतो आहे. चौकोनाच्या मध्यभागी बरोबर टिंब आलेला आहे. त्याच्यानंतर अजून काय दिसतंय आपल्याला, त्रिकोण आहे, गोल आहे. त्रिकोण सुद्धा त्या ठिकाणी तो उलटा फिरलेला आहे. पाहिजे ठिकाणी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे. अजून या ठिकाणी आपण जर नीट बारकाईने पाहिलं, या ठिकाणी हे जे चिन्ह दिसते पहा, हे गुणाकाराचे चिन्ह, आपलं सॉरी इथं गुणाकाराचे चिन्ह आहे. या ठिकाणी सुद्धा गुणाकाराचे चिन्ह आहे. या ठिकाणी सुद्धा गुणाकाराचे चिन्ह आहे. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी ते आपल्याला अधिकचं चिन्ह दिसतंय. या ठिकाणी पर्याय क्रमांक पहा, 31चं जे उत्तर आहे,
ते 4 येईल. त्यानंतर आता पुढचा आपल्याला जो प्रश्न आलेला आहे पहा, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायामधून निवडायची आपल्याला. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे, प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काय करायची, पर्यायातून येणारी संख्या निवडायची पहा. या ठिकाणी संख्या आहे 114. सॉरी, फोन आलाय, एक मिनिट. 114, 85, 62, 43, त्यानंतर प्रश्नचिन्ह आहे आणि 13. आता आपण या ठिकाणी संख्यांचं निरीक्षण करायचंय. या ठिकाणी संख्यामध्ये निरीक्षण करत असताना बऱ्यापैकी आपण असे प्रश्न सोडवत असताना अगोदर काय घेत असतो, फरक घेत असतो. आपण या दोन 114 आणि 85 याच्यामध्ये आपण एक फरक घेऊन पाहू. 114 मधून जर आपण 85 वजा केले, बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. काही जणांनी दिले मस्के 3 नंबर दिले, ठुबे 4, बनकर 4, त्यानंतर नूतन 2, नरसाळे 4. त्या ठिकाणी मला एकशे 14, 85 याच्यामध्ये जर आपण या फरक काढला तर तो किती भेटतोय आपल्याला, 29 चा भेटतोय. त्याच्यानंतर 85 आणि 62 याच्यामध्ये आपल्याला फरक भेटतोय पहा 23 चा. त्याच्यानंतर 62 ते 43 याच्यामध्ये 19. त्याच्यानंतर 43 आणि पुढचा प्रश्नचिन्ह आहे. मग आता आपण 29, 23, 19 ह्या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी ह्या आपल्याला मूळ संख्या दिसत आहेत पहा. 29 ही मूळ संख्या आहे, 23 ही मूळ संख्या आहे, 19 उलट्या क्रमाने दिलेली दिसते. मग आपण 23 मध्ये जर आपलं 43 मध्ये जर आपण 17 या ठिकाणी हे केले, मायनस केले, 43 मधून जर आपण 17 मायनस केले तर आपल्याला काय उत्तर भेटतं, 26 हे उत्तर भेटतं पहा, 26. आणि 26 मधून आपण त्याच्यापेक्षा 17 नंतर 17च्या अगोदरची संख्या जी आहे 13 ची, ती 13 ही एक मूळ संख्या. मग 26 मधून आपण जर 13 वजा केली तर आपल्याला पुढची संख्या पण 13 भेटते पहा, 13, कारण 13 दुने 26. म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे 32 या प्रश्नाचं ते उत्तर आहे 1. या ठिकाणी 32 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय भेटलेलं आहे, 1. 26. या ठिकाणी काळे, धांडे, हजारे 26 काय 26 दिले त्यांनी, बरं ठीक आहे. विजय, बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. अतिशय छान प्रकारे तुमचं निरीक्षण आहे. अजून सराव तुम्ही करता आहात, खूप छान. त्यानंतर आता पुढचा आपण 33वा प्रश्न पाहूया. 11, 12, 16 आणि त्याच्यानंतर आहे 52, प्रश्नचिन्ह आणि 92 आणि 96. तर याच्यामध्ये आपल्याला पाहूया आपण नेहमीसारखा फरक किती येतोय, 11 आणि 1, 12. याच्यामध्ये जर आपण प्लस 1 केला तर तो 12 होतो. 12 मध्ये किती मिळवले, 4 मिळवले. 12 आणि 4 16, 16 आणि किती 52, अरे बापरे, 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 48 आणि 4 म्हणजे जवळजवळ 36. आपण जर 36 मिळवले याच्यामध्ये तर 16 आणि 36 52. मग पुढचं काय येईल बरं, या ठिकाणी पाहूया. मला असं दिसतंय पहा, 11 मधला आपण एकक स्थानचा अंक जो घेतलाय 1, तो 1 जर मिळवला तर 12 येतात. आता 12
एकक स्थानचा अंकाचा वर्ग घेतलेला दिसतोय परत इथं 2 घेतला. आता इथं 12 आलेत पण 12 मध्ये 2 जर समजा मिळेल 2 नाही येणार 2 चा वर्ग येतोय म्हणजे इथं पण 1 चा वर्ग घेतलेला असणार आहे. 1 चा वर्ग पहिल्या याच्यामध्ये मिळवला एकक स्थानचा अंक. त्याच्यानंतर 12 मध्ये 2 चा वर्ग घेतला 4 मिळवले. आता या ठिकाणी 36 दिसतं 36 हे 6 चा वर्ग आहे. म्हणजे बरोबर एकक स्थानच्या अंक संख्येचा या ठिकाणी काय घेतलेला आहे वर्ग घेतलेले आहेत. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय 36 जर आपण घेतलं आता या ठिकाणी परत काय आलेले 2 चा वर्ग मिळवला 2 चा वर्ग किती आहे 4 जर 52 मध्ये 4 मिळवले तर उत्तर भेटतं आपल्याला 56 पण 56 पुढे कंटिन्यू होतात का पाहूया आपण 56 मध्ये परत 56 चा आपण 6 घेतलं 6 चा वर्ग 36 जर 56 मध्ये 36 मिळवले 6 आणि 6 12 हाताला 1 5 आणि 4 9 पहा आपल्याला 92 ही संख्या भेटते आणि परत 92 मध्ये 2 चा वर्ग केला 496 भेटतात म्हणजे आपण जे घेतलेलं आहे की या ठिकाणी जो आपल्याला लिंक भेटलेली आहे एकक स्थानच्या अंकाचा वर्ग त्या ठिकाणी बेरीज केलेली आहे 33 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बऱ्याच जणांनी याचं उत्तर दिलेलं आहे शरद गवळी सुनील गवळी त्यानंतर बाळू जिटे सचिन धांडे त्याच्यानंतर शिंदे निंबाळकर गवळी नरसाळी नवल यांनी 1 दिलेलं आहे 1 नाही आहे त्याचं उत्तर आहे 2 आलेलं आहे 33 या प्रश्नाचं उत्तर तर तेजस निंबाळकर गवळी ओके चला भरपूर जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे त्यानंतर आपण आता 34वा प्रश्न घेणार आहोत 34वा प्रश्न अतिशय सोपा आहे दिशाचा आहे अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा असून रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे तर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे याच्यासाठी तुम्हाला अगोदर कच्च्या कामासाठी भरपूर जागा आहे अगोदर आपण दिशा चक्र काढून पाहूया या ठिकाणी दिशा चक्र आपल्याला माहिती आहे उत्तर खाली दक्षिण पूर्व पश्चिम त्यानंतर चार ही उपदिशा आपण पाहू या ठिकाणी ज्या दिशा आहेत तर ईशान्य त्यानंतर आग्नेय त्यानंतर या ठिकाणी आहे नैऋत्य आणि इथं वायव्य या ठिकाणी चार आपल्याला दिशा भेटलेल्या आहेत या दिशामधून या ठिकाणी आपल्याला फक्त काय पाहायचंय ओबामा इथं उभा आहे या ठिकाणी ओबामा घेतला आपण ओबामा या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी अमन ओबामा उत्तरेस 10 मीटर अंतरावर आहे सॉरी या ठिकाणी अमन इथं ओबामाच्या तो नैऋत्य आपलं सॉरी उत्तर दिशेला आहे 10 मीटर त्यानंतर अमन झाल्यानंतर या ठिकाणी रफिक हा कुठे वायव्येस 20 मीटर अंतरावर आहे 20 मीटर अंतरावर कोणी रफिक आहे तर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेला आहेत आता इथं ओबामा आहे आणि इथं रफिक आहे 20 मीटर अंतरावर जरी असलं तिरकस अंतर येते म्हणजे तो ओबामाच्या कोणत्या दिशेला आहे तर या ठिकाणी आपली या साईडची दिशा असते पूर्व दिशा या ठिकाणी पूर्व दिशेला तो त्या ठिकाणी उभा आहे म्हणजे याचा पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर येईल 1 34 या प्रश्नाचं उत्तर आहे 1 गरजे राऊत त्याच्यानंतर आदमनी
देशमुख, गवळी, बऱ्याच जणांनी याचं उत्तर दिलेलं आहे. 34 या प्रश्नाचं उत्तर आहे 1. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आकृती. आता आरशातील प्रतिमा, या ठिकाणी आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा आपल्याला या ठिकाणी पाहायच्या असतात. त्यावर हमखास या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो. आपले निरीक्षण क्षमता या ठिकाणी महत्वाची असते. निरीक्षण क्षमतेवरतीच आपल्याला या प्रश्नांची उत्तर द्यायची असतात. आता या ठिकाणी पहा, अतिशय सोपा असं या ठिकाणी दिलेला आहे, परंतु या ठिकाणी आरसा त्यांनी त्यांच्या मनाने ते दिलेलं नाही, तर आपल्याला धरायचं आहे. मग अगोदर आपल्याला डावी बाजू समजली पाहिजे. त्या ठिकाणी काय सांगितलं, आकृती पर्यायातील आकृत्यांच्या डाव्या बाजूला आरसा धरायचा आहे. म्हणजे कोणत्या? या बाजूला, डाव्या बाजूला, म्हणजे ज्या ठिकाणी आपलं म्हणजे हे अक्षर आहेत यांच्या डाव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आरसा धरायचा आहे. आरसा धरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, यांच्यामध्ये धरल्यास कोणती आकृती आरशात जशीच्या तशी दिसेल. पहा, आरशात आपल्याला आकृती जी आहे ती जशीच्या तशी दिसली पाहिजे. आता या ठिकाणी आरशात आकृती दिसण्यासाठी बऱ्याच जणांनी याचं उत्तर 1 पाठवलेलं आहे. अरे बापरे, फुल स्पीड मध्ये कॉमेंट्स आलेले आहेत. उदमले, रावगडे, गवळी, मरकड, काळे, नरसळी, आदमणी, निंबाळकर, देशमुख, येवले, खांडलकर, आदमणी, काळे, या ठिकाणी बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. पहा, जशीच्या तशी. पहा, यच जसा आहे तसाच इकडे दिसेल, टी जसा आहे तसाच, टी जसा आहे तसाच दिसेल, आणि एच इकडे मात्र पाहूया आपण, या ठिकाणी वाय जसा आहे तसा दिसणार, परंतु एन ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस मात्र तो कसा दिसणार आहे, उलटा दिसणार आहे. अशा प्रकारे तो एन दिसेल. एस पण असा उलटा दिसेल. आणि इथं झेड मात्र झेड सुद्धा कसा दिसेल, अशा प्रकारे उलटा दिसेल. या तीनही आकृत्यांमध्ये या ठिकाणी काय झालेले, 2, 3 आणि 4 याच्यामध्ये जे अक्षर दिलेले आहेत ते जशीच्या तशी इकडे दिसणार नाही आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 35 आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. चैतन्य अभ्यास. आता या ठिकाणी आकृती थोडीशी मोठी आहेत. आपण थोडस काय करू, याला झूम करून, थोडस मोठं दिसत नसेल तरी आपण या ठिकाणी थोडस ऍडजस्ट करूया. कारण काय, या आकृती प्रश्न आकृती थोडीशी मोठी आहे आणि उत्तर आकृती आपल्याला शोधायची. तर खालील प्रश्न आकृतीला आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे पर्यायामधील आकृत्यामधून निश्चित करा. आता या ठिकाणी आकृती दिलेली, आकृतीच्या उजव्या बाजूला आरसा दिलेला आहे. उजव्या बाजूला आरसा दिलेला आहे म्हणजे ज्या या ठिकाणी हा जो काळा टिपका आहे, आपण काय करू, ठळक दिसणारी जी बाब आहे त्यातली काळा टिपका दिसतोय बा आपल्याला. मग काळा टिपका कुठे येणार आहे, आरशाच्या जवळ येणार आहे का तो आरशापासून लांब दिसणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो हा काळा टिपका आहे तो जवळ नाही तर लांब दिसणार आहे. पहा, या ठिकाणी तो आपण पाहूया कोणत्या बाजूला. या ठिकाणी काळा टिपका दिलेला नाही, ही आकृती गेली. या ठिकाणी काळा टिपका दिलाय, परंतु काळा टिपका तो इथं जर पाहिलं तर तो किती आहे, वरती आहे. पहा, 1, 2, 3, म्हणजे 1 नंबरलाच आहे तो. प्रश्न 2 आपलं आकृती. बोर्ड सर, स्क्रीन व्यवस्थित कर. स्क्रीन नाही दिसत. ओके, दिसतंय. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 मध्ये जर आपण आपलं पर्याय क्रमांक 2 मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी जो काळा टिपका आहे तो 1 नंबरच्या याच्यामध्ये आहे, इथं मात्र तो 2 नंबरच्या याच्यात आला. म्हणजे हा पर्याय आपला या ठिकाणी दुसरा पर्याय होऊ शकत नाही. त्यानंतर इथेही सुद्धा 2 नंबर मध्ये चालाय, म्हणजे हाही येणार नाही. पर्याय क्रमांक 4 ही आपल्या या आकृतीचं उत्तर आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये पहा, ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती आरशामध्ये 4 नंबरच्या प्रश्नासारखी, 4 नंबरच्या पर्यायासारखी आपल्याला दिसेल. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया, वारांचा आहे. याच्यावरती हमखास आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. फक्त आपल्याला त्या ठिकाणी
थोडासा विचार करून हे सोडवायचं आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला पहा काय विचारलंय, ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेस शुक्रवार असेल तर त्याच महिन्याच्या शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल. आता 6 तारखेस शुक्रवार आहे, या ठिकाणी आपल्याला त्यांनी माहिती दिली 6 तारखेला शुक्रवार आहे. बाकीचं आपल्याला काय पाहायचं नाही. 6 मध्ये 7 मिळवले, 6 आणि 7 जर आपण 7 मिळवले तर आपल्याला पुढची तारीख भेटते 13. 13 मध्ये 7 मिळवले, 13 आणि 7 20. त्याच्यानंतर त्याच्या पुढची तारीख भेटते आपल्याला 20 आणि 7 27. 20 आणि 27. आपल्याला काय सांगितलंय, शुक्रवार आहे. 6 तारखेला जर शुक्रवार असेल तर 13 तारखेला पण शुक्रवार असेल, 20 तारखेला पण शुक्रवार असेल आणि 27 तारखेला पण शुक्रवार असेल. आता 27च्या नंतर जर 7 मिळवले, 27 आणि 7 34 होतात. 34 ही तारीख येत नाही. आपल्याला काय विचारलं, शेवटच्या बुधवारी, म्हणजे याच्यानंतर 27 नंतर बुधवार येणार आहे का, कारण शुक्रवार आहे 27ला, त्याच्या पुढे येणार आहे का, मग नाही येणार. मग त्याच्या अगोदर येईल. मग त्याच्या अगोदर 25 साठी मग 26ला कोणता वार येईल, पाठीमागे जायचंय आपल्याला. 27ला जर शुक्रवार आहे तर गुरुवार 26ला असेल आणि बुधवार हा असेल 25 तारखेला. या ठिकाणी 25 तारखेला आपल्याला हा बुधवार असेल. अतिशय सोपा हा घटक आहे. एकदा फक्त लक्ष देऊन तुम्ही जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न अतिशय खूप कमी वेळात सोडवता येतील. त्याच्यानंतर 38वा आपण प्रश्न पाहूया. या ठिकाणी प्रतिबिंब पहा. प्रतिबिंबवरती आलेला आहे. खालील 38 आणि 39 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतींचे पाण्यातील प्रतिबिंब कसे असेल ते पर्यायी आकृत्यांमधून आपल्याला निश्चित करायचं आहे. या ठिकाणी 589 हा अंक दिलेला आहे आपल्याला. पहा 589 हा आरशातील प्रतिमामध्ये कसा दिसेल. या ठिकाणी 5 जर पाहिला आपण तर तो 5 आपल्याला या ठिकाणी पहा 5 जर आरशामध्ये जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर तो अशा प्रकारे 2 सारखा दिसेल. 8 जसा आहे तसाच दिसेल, परंतु 9 मात्र त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे दिसेल, म्हणजे 6, परंतु आतल्या साईडने 8च्या साईडने त्याची दांडी आली पाहिजे. मग आता या अशी आकृती कुठं आलेली आहे पहा. अरे पहिलीच आकृती पहा. पहिल्याच आकृतीमध्ये आपल्याला 2 म्हणजे 5 चे 2 झालेले आहेत, 8 जसे तसे, आणि 9 मात्र 8ची दांडी कुठं आलेली आहे, आपलं 9ची दांडी 8च्या बाजूने आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी ही पहिलीच आकृती दिसते पहा. या ठिकाणी दुसऱ्या पर्यायामध्ये पाहिलं तर 2 बरोबर आहे, 8 बरोबर आहे, परंतु या ठिकाणी 6 दिलेलं आहे. 6 होऊ शकत नाही. या ठिकाणी 5 उलटे दाखवलेत, ते तर होऊ शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं 38 या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर आपण 39वा प्रश्न पाहूया. 39व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, या ठिकाणी सुद्धा प्रश्नाकृती दिलेली आहे. जी प्रश्नाकृती आहे त्याच्यामध्ये सगळ्यात खाली काळा डॉट दिलेला दिसतोय पहा गोल मध्ये. तर गोल मध्ये त्या ठिकाणी तो कसा दिसेल पहा. उत्तर आकृतीमध्ये तो आपल्याला वरच्या साईडने दिसेल, म्हणजे एकदम आरशाच्या जवळ. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे तो आपल्याला उत्तर आकृतीमध्ये दिसेल. मग आपण पाहूया तशा प्रकारचा कुठे दिसतोय का ते. याच्यामध्ये आहे, 1 नंबर मध्ये आहे, 2 नंबर मध्ये आहे, आणि अजून 3 नंबर मध्ये पण आहे, आणि 4 नंबर मध्ये नाही. मग 4 नंबर कट झाला. आपल्याला अशाच प्रकारे एक एक कट करत चालायचे. त्याच्यानंतर हे जे उभे आहेत पहा, ह्या रेषा कशा दिलेल्या आहेत, चित्राकृतीमध्ये उभ्या दिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र कशा दिलेल्या आहेत, आडव्या दिलेल्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 कट झालेला या ठिकाणी आपल्याला. आता वरचं जे आहे पहा, या ठिकाणी ही जी बाजू आहे ही आपण इथं निरीक्षण करूया. ती जो आतमध्ये थोडस खडकल्यासारखं किंवा या ठिकाणी आपण जर पाहिलं आतमध्ये गेल्यासारखा भाग आहे, तो कोणत्या बाजूने आहे, रेषेच्या म्हणजे रेषेला चिटकून आहे. आता आपण त्याचं निरीक्षण करूया. इकडं कसं दिसतोय, इकडं मात्र रेषेच्या बाजूने दिलेलं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 ही आकृती आपली येणार नाही. मग उरलं कोणता, पर्याय क्रमांक 3.
मग पर्याय क्रमांक 3 ही आपल्या या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल. पहा, ही पर्याय क्रमांक 3 एकदा पाहून घ्या आणि ही प्रश्नाकृती. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, निरीक्षण क्षमता वापरायची. तुमची निरीक्षण क्षमता वापरून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर सोडवायची आहे. याच्यानंतर आपला मला वाटतं हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपण 39वा झालेला, आता 40वा, बरोबर आहे, 40वा प्रश्न चाललेला आपला. या ठिकाणी प्रश्न आलेला पहा, मी प्रश्न वाचतोय. रेखाचा दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009 रोजी शनिवारी होता, तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा? अरे, 2017 मध्ये सुद्धा हाच प्रश्न आलेला आहे पहा, परंतु त्या ठिकाणी काय केलं होतं, जन्माचं साल दिलेलं होतं आणि या ठिकाणी मात्र काय केलेलं आहे, आपल्याला अगोदर दुसरा वाढदिवस दिलाय आणि दुसरा वाढदिवसावरून आपल्याला आता काय करायचंय, जन्मतारीख शोधायची. मग या ठिकाणी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित नीट त्या ठिकाणी लक्ष देऊन त्या ठिकाणी सोडवायचा आहे हा प्रश्न. हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला काय करायचं पहा, आता आपण 25 जुलै 2009 रोजी काय आहे, शनिवार आहे. मग 25 जुलै 2008 ला काय राहणार, या ठिकाणी एक दिवस मागे येणार, कारण जुलै शनिवारच्या ऐवजी मग या ठिकाणी येणार शुक्रवार. आता फक्त इथं आपल्याला मागे यायचं, लक्षात ठेवा. जर या ठिकाणी आपल्याला पुढचं विचारलं असतं, 2010च म्हटले असते, आपल्याला त्या ठिकाणी दुसरा वाढदिवस जर विचारला असता तर पुढे गेलो असतो, परंतु या ठिकाणी पाठीमागे जायचं. दुसरा वाढदिवस म्हणजे आपले जन्म अगोदर झालेला असणार आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, पाठीमागे जायचंय. या ठिकाणी बऱ्याच जणांनी उत्तर दिले 4, काही जणांनी 3. टोबे, देवटे, त्याच्यानंतर कुरकुटे, येवले, गर्जे, सुलाखे, बऱ्याच जणांनी 4 आणि 3 उत्तर दिलेले आहे. आता आपण पाहूया कोणतं उत्तर येते ते. या ठिकाणी 2008 ला शुक्रवार आहे. आता आपल्याला 2007चा वार पाहायचा आहे, म्हणजे 7 तास, कारण दुसरा वाढदिवस इथं पहिला वाढदिवस, इथं दुसरा वाढदिवस, इथं पहिला आणि इथं जन्म, 0 म्हणजे जन्म. आता 2007 ला जर जन्म झालेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वार पाहायचा आहे, शुक्रवारी, शुक्रवारच्या अगोदर येतो गुरुवार. परंतु इथं एक लक्षात घ्यायचं आहे की 2008 हे साल काय आहे, मी काल सांगितलं होतं की आपल्याला सगळं हे बरोबर येतं. एका वर्षाचा वार ज्यावेळेस आपण एक पुढे जातो त्यावेळेस तो वार वाढत जातो, किंवा एकने जर आपण कमी केलं वर्ष तर कमी होत जातो. परंतु ज्यावेळेस आपल्याला लीप वर्ष येतं, लीप वर्षातील फेब्रुवारी महिना आपल्यामध्ये या ठिकाणी काउंट होणार आहे पहा. 25 जुलै 2009 ते 25 जुलै 2008 याच्यामध्ये एक वार कमी झाला, परंतु ज्या वेळेस त्या ठिकाणी 25 जुलै 2008 पासून आपण मागं जातो, ज्यावेळेस मागं जातो त्या ठिकाणी फेब्रुवारी महिना येतो आणि तो फेब्रुवारी महिना जो आहे, तो फेब्रुवारी महिना हा त्या ठिकाणी याचा आहे, कशाचा, लीप वर्षाचा. मग तो एक दिवस वाढलेला आहे आणि तो एक दिवस त्या ठिकाणी आपल्याला मग या ठिकाणी सोडायचा असतो. तो म्हणजे गुरुवार आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सोडायचा आहे. गुरुवार आपल्याला धरायचा नाही, तर आपल्याला 2 दिवस पाठीमागे जावं लागणार आहे आणि त्यामुळं गुरुवार येणार नाही. शुक्रवारच्या अगोदर गुरुवार जरी असला तरी तो लीप वर्षामुळे आपल्याला गुरुवार कॅन्सल करायचा आहे आणि त्याच्या अगोदरचा वार आहे बुधवार. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. बऱ्याच जणांनी या ठिकाणी 4 दिलेलं होतं. 4 देणाऱ्यांनी थोडस जरा लक्षात ठेवायचंय, या ठिकाणी लीप वर्ष आलेले. काय होतंय, थोडस आपल्या या ठिकाणी कन्फ्युजन होऊन जातंय की आपण त्या ठिकाणी काय करतो, लगेच ते पाठीमागं काउंट करतो. परंतु काउंट करत असताना आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, आपले जे लीप वर्ष आहेत ते लीप वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचंय. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होतं. बऱ्याच जणांनी याचं उत्तर बरोबरही दिलेलं आहे, काही जणांनी चुकीच दिलं असेल तरी आता ते दुरुस्त करून घेतील, लीप वर्ष लक्षात ठेवतील. याच्यानंतर आपला पुढचा 41वा प्रश्न आहे पहा. 41वा प्रश्न अतिशय सोपा आहे. या ठिकाणी समोर त्यांनी आपल्याला अक्षरमाला दिलेली आहे. अक्षरमालामध्ये या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, जी अक्षर समान वेळा आली आहेत
कोणती अक्षर समान वेळा आली आहेत ती पाहायचंय. मग या ठिकाणी आपल्याला दिसतंय ABCD, याच्या व्यतिरिक्त काही दिसत नाहीये. मग 4च अक्षर दिसत आहेत. आपण पाहू ए किती वेळा आलाय, बी किती वेळा आलाय. ए या ठिकाणी ए पाहूया, ए किती वेळा आलेला आहे. ए अक्षर मोजूया. 1 2 3 4 4 वेळा ए दिसतोय. बी किती वेळा आलेला आहे. बी 1 2 3 3 वेळा दिसतोय बी. आणि सी किती वेळा आलेला आहे. सी 1 2 3 4 5 वेळा आलेला आहे सी. आणि डी पाहूया आपण किती वेळा आलेला आहे. 1 2 3 4 वेळा आलेला आहे. या ठिकाणी डी आलेला आहे 4 वेळा. ए 4 वेळा, डी 4 वेळा, समान वेळा फक्त हे 2 अक्षर आलेले आहेत. मग पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. चला त्याच्या पुढचा आपण प्रश्न पाहूया. अतिशय सोपा आहे. 42 ते 46 थोडस लक्ष देऊन सोडवावं लागतं. काय पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच आपल्याला तिसऱ्या व चौथ्या पदात आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा ज्या ठिकाणी आपल्याला पर्याय शोधायचा आहे. मग या ठिकाणी प्रश्न काय पहिला, गोवा पणजी आणि आसाम काय. गोवा जर पणजी असेल तर आसामच काय असेल. आता गोवा आणि पणजी, गोवाचा आणि पणजीचा काय संबंध आहे. तर गोवाची राजधानी पणजी आहे. गोवाची राजधानी कोण आहे. पणजी आहे. मग आसामची राजधानी कोणती. आता या ठिकाणी आपल्याला राज्य आणि राजधानी पाठ पाहिजे. आसामची राजधानी आहे पहा दिसपूर. आसामची जी राजधानी आहे ती दिसपूर आहे. रांची ही झारखंडची राजधानी आहे. कोहिमा नागालँडची राजधानी, गंगटोक सिक्कीमची राजधानी आहे. या ठिकाणी हे ज्या सगळ्या राजधानी आहेत, परंतु आसामशी संबंधित मात्र या ठिकाणी दिसपूर आसामची जी आहे ती या ठिकाणी दिसपूर आहे. त्याच्यानंतर आपण 43वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. 3564 म्हणजे 3564 6 7827 किती. आता या ठिकाणी पहा, विष्णू विधाटे, त्यानंतर आव्हाड, देशमुख, ढोकणे, देशमुख, वाघोले, पाटील, गवळी, कोतकर, बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. काही जणांनी 3, काही जणांनी 2. चला आपण पाहूया प्रत्यक्षात काय येईल ती. 3564 पहा. 3564 मध्ये काय आपल्याला या ठिकाणी 6 अंक आलाय. आता पहिली जी संख्या आहे मोठी आहे, 4 अंकी दिली आणि 4 अंकीवरून जर 1 अंक दिला असेल तर या ठिकाणी आपल्याला त्याचं वर्ग घन काही करून उपयोग आहे का नाही. मग यांची आपण काय करूया, अंकाची बेरीज किंवा वजाबाकी मध्येच असेल हा, आपण सोडून पाहूया बरं. मग आपण काय करू, साधारणतः पहिल्यांदा बेरीज करून पाहू आणि नंतर मग वजाबाकी करून पाहू. 3 आणि 5, 5 आणि 3 8, 8 आणि 6 14, 14 आणि 4 18. यांची आपल्याला बेरीज किती येते, पहिल्या संख्येची येते 18 बेरीज येते पहा. या ठिकाणी 18 बेरीज येऊ राहिली. आता 18चा आणि 6चा संबंध काय येईल बुवा. 18ला जर आपण 6ने 3ने भागलं किंवा 6ने जर भागलं 3 येतं, म्हणजे 18ला जर आपण 3ने भाग दिला तर उत्तर 6 येईल पहा. मग असंच जर आपण या ठिकाणी 7200 आपलं 7827 जर पाहिलं, 8 आणि 7 15, 15 आणि 2 17, 17 आणि 7 24, 24 येते. मग 24ला जर आपण समजा 3ने भाग दिला तर काय येईल, 3 8 आहे 24. पर्यायामध्ये आहे का आपलं उत्तर. हो आहे. ओके. पहा बरं, मोठ्या संख्येवरून लहान संख्या काढत असताना कधी पण आपल्याला त्या अंकाची बेरीज या ठिकाणी बेरीज किंवा वजाबाकी करून पाहायची. त्याचा संबंध काय याच्याशी जोडता येतो का तो पाहायचंय आणि त्याच्यानंतरच त्याचे उत्तर द्यायचे. अतिशय सोपा असा प्रकारचा प्रश्न होता. आता या ठिकाणी आपल्याला त्याच्या पुढचा प्रश्न पाहायचा आहे पहा. त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला,
की 36 तास 10 तर 27 तास किती. आता 36चा आणि 10चा संबंध काय येतो पहा. 36चा आणि 10चा हा सुनीता ढवळेंनी फार स्पष्टीकरणासह उत्तर टाकलेलं आहे. 3 5 6 18 सोळ ट्रिक 18 कसं काय आलंय 8 नाही काहीतरी चुकतंय त्याच्यामध्ये. सुलाखी चला ठुबे गणेश काळे त्यानंतर झगडे जोशी बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत. चला आपण पुढचा प्रश्न सोडून पाहू प्रत्यक्ष काय होते. 2 काही जणांचं 3 ऑप्शन आलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहूया. आपण जर 3 आणि याचा उच्च हे केला आपण विचार केला 36 तास 10 तर 27 तास किती. आता 36 आणि 10चा पहिल्यांदा आपल्याला संबंध शोधायचा पहा. 36 आणि 10चा संबंध काय येईल. 3 सक 18 नाही 18 मधून 18चा आणि 10चा काही संबंध येतोय नाही येणार. दुप्पट नाही निमपट नाही मग काय येईल बो. 3 आणि 6 बेरीज केली 6 आणि 3 9 होते 9 आणि 1 10 होईल. तसं जर करायला गेलं तर 2 आणि 7 9 त्याच्यामध्ये 1 मिळवला 9 आणि 1 10 परत 10 पर्यंत उत्तर नाहीये म्हणजे तो पण नाही संबंध. मग 3 आणि 6 ची बेरीज करून पाहिली. आता वजाबाकी करून पाहू. 3 आणि 6 जर वजा केले तर 3 येतं उत्तर. 3 चा 10चा काही संबंध लावता येईल का पाहूया बरं. या ठिकाणी 3 आणि 3 मधून 6 गेले किंवा 6 मधून 3 गेले उरले 3. 3 चा जर समजा आपण वर्ग केला 3 चा वर्ग केला तर 3 चा वर्ग येतो 9. 9 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 9 आणि 1 10 होईल. आणि 27 मध्ये आपण करून बघू. 2 आणि 7 ची वजाबाकी केली 7तून 2 गेले 5 राहिले. 5चा जर आपण या ठिकाणी वर्ग केला 5चा वर्ग येतो 25. आता या ठिकाणी 1 मिळवलेला आहे म्हणजे या ठिकाणी पण आपण 1 मिळवून पाहू. 25 आणि 1 26 हा एक आपल्या पर्याय क्रमांकामध्ये ठीक आहे. म्हणजे आपल्याला हा एक संबंध भेटलेला पहा की दोघांची वजाबाकी करायची. वजाबाकी केल्यानंतर त्या जे उत्तर येईल त्या उत्तराचा वर्ग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. म्हणजे या ठिकाणी आपला जो पर्याय क्रमांक आलेला आहे पहा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. परभणी कोतकर नरोडे डोकणे कासार अनिता पवळे यांनी 26 उत्तर दिले. पवार बरोबर दिले बरोबर आहे. स्वरा पवार झगडे काळे बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. चला याच्यानंतर आपण 45वा प्रश्न पाहूया. जेवढे जास्तीत जास्त होतील आज आपण तेवढे घेऊया. 45वा प्रश्न अतिशय सोप्या प्रकारचा आहे. आकृतीचे निरीक्षण करा आणि पुढील येणारी आकृतीशी पहा. या ठिकाणी पहिल्या आकृतीचा संबंध दुसऱ्या आकृतीशी आपल्याला जोडायचा आहे. या ठिकाणी पहा चौकोन दिलाय चौकोनात एक बाण दिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या त्याचा परत बाण दिलेला आहे. तिसऱ्यात पण बाण दिलेला आणि चौथ्याशी काय संबंध येईल त्याचा. तर या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचंय. आपल्याला दिशा पाठ केला आपण मग अशी दिशा चक्र काढलं होतं. दिशा जशा आहेत तशा आपण या ठिकाणी हा जो बाण आहे तो आग्नेय दिशेला आहे. आग्नेय दिशेला बाण आहे. त्या ठिकाणी तो बाण आपल्याला काय केला आपण इकडे दक्षिणेला गेला. त्याच्यानंतर दक्षिणेवरून त्या ठिकाणी तो आपल्याला या ठिकाणी दक्षिणेला गेला आणि दक्षिणेवरून परत इथं नैऋत्यवरून पश्चिमेला गेला. म्हणजे 1 2 3 घड्याळाच्या दिशेने तो 3 वेळा फिरलेला आहे. कारण या ठिकाणी जर तो मध्ये दिला असता तर आपण मधून डायरेक्ट 2 वेळा घेतला असता. परंतु मधून नाही घेता कारण यांनी पहिल्या आकृतीत देताना तो काय केलेला आहे कोपऱ्यात दिलेला आहे. आग्नेय कोपऱ्यात दिलेला आहे. मग त्या ठिकाणी तो 3 मूव केला त्यांनी. एक मूव ही दुसरी मूव आणि तिसरी मूव करून तो ह्या पोझिशनला पोहोचतो. मग आता या ठिकाणी आपण करूया. या ठिकाणी इथं दिलेला आहे ही पहिली मूव येईल त्याच्यानंतर ही दुसरी येईल आणि ही तिसरी येईल. म्हणजे अशा प्रकारे ज्या ठिकाणी बाण असेल आग्नेय परत कोपऱ्यामध्ये तोच याचं उत्तर असेल. अरे वा पहिलीच आकृती येते पाहती. म्हणजे या ठिकाणी जो या आपल्या प्रश्न आकृतीमध्ये पहिली आकृती आहे तशीच आकृती आपल्याला उत्तर आकृतीमध्ये शोधायची पहा.
ही आई येईल का? नाही. ही विरुद्ध दिशेला. ही येईल का? ही नाही. ही येईल का? ही तर कधीच येणार नाही. परंतु 4 नंबरची आकृती जशीच्या तशी आपल्याला या ठिकाणी पाहिलेली. बऱ्याच जणांनी या ठिकाणी 1 4 बऱ्याच दिलतं. आकृती निरीक्षण करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय? आकृती सोडवत असताना आकृतीमध्ये तुम्हाला काय करायचंय? की अतिशय अचूक असं बारीक निरीक्षण करायचंय आणि त्याच्यानंतरच ते सोडवायचंय. काय होतं? थोडीशी चुकी अतिशय सहज मार्क मिळणारी आहे ती. आपल्याला निरीक्षण जर चुकलं थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला खूप त्या ठिकाणी मोठा मेरिटमध्ये आपल्याला लॉस होतो. आता या ठिकाणी काय केलेलं आहे? चौकोनात त्रिकोण, त्रिकोणात वर्तुळ दिलेलं आहे पहिल्या आकृतीमध्ये. दुसऱ्या आकृतीमध्ये काय केलंय मग? जो आतमध्ये वर्तुळ होता तो बाहेर काढला. म्हणजे आतमधला कुठे येतो? एकदम बाहेर येतो. बरं. त्याच्यानंतर त्रिकोण आतमध्ये, मग ह्या सगळ्या आकृत्या आतमध्ये जातात. नंतर चौकोन जातोय आणि त्रिकोण येतो. पण त्रिकोण असा सरळ होता तो उलटा केला राव इथं. म्हणजे त्रिकोण आतली जी आकृती ती उलटी करायची. इथं इथं पाहूया आपण, इथं पण इथं त्रिकोण उलटा केलेला आहे. आता इथं जर समजा आतला त्रिकोण उलटा असेल तर आतला पंचकोन या ठिकाणी काय होणार आहे? पंचकोन जर सरळ होईल पहा. पंचकोन कसं होईल? सरळ होईल. अशा प्रकारे त्याची आकृती ठरेल. त्याच्यानंतर अजून काय होईल पहा. आणि अशी जी आकृती ती कुठे दिसते आपल्याला? या ठिकाणी पण दिसते 2 नंबर आणि 3 नंबर मध्ये दिसते. 4 नंबर मध्ये दिसत नाही. 1 नंबर मध्ये दिसत नाही. जो गोल आहे तो बाहेर गेला. त्रिकोण आतमध्ये गेला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे पहा. ही जी आकृती आहे ही येणार नाही. पर्याय क्रमांक 3 ही आकृती आपली त्या ठिकाणी काय होणार आहे? पाठीमागे जायचं आपल्याला. आपण पुढे गेलो असतो तर तो आतला बाहेर गेला असता, परंतु आतला त्या ठिकाणी 2 नंबरला आहे पहा. त्रिकोण 2 नंबरचा मध्यभागी गेला. म्हणून ह्यो जो पंचकोन आहे, पंचकोन 2 नंबरला येईल. म्हणजे मध्यभागी येईल पहा. मध्यभागी म्हणजे या ठिकाणी ही जी पर्याय क्रमांक 3 ही आकृती आहे ते आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. आता पहा, त्याच्या पुढचा प्रश्न आहे 47वा. आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया. अजून 2-3 मिनिटं आहेत आपल्याकडे. 47वा प्रश्न अतिशय सोपा आहे. खालील संख्या मालिकेतील अंकांच्या स्थानाची अदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होतील? आता मूळ संख्या तयार होण्यासाठी आपल्याला काय करायची? संख्यांची अदलाबदल करायची. या ठिकाणी संख्यांची अदलाबदल करूया. पहिली संख्या आहे 13, म्हणजे 31 ची 13 झाली. 59 ची 95 झाली. 35 ची 53 झाली आणि 19 ची 91 झाली. 17 ची 71 झाली. 34 ची 43 झाली पहा, इथं वरती येतो. 16 ची 61 झाली. 89 ची 98 झाली आणि 74 ची 47 झाली पहा. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? मूळ संख्या पाहिजे. आता मूळ संख्या पाठच असल्या पाहिजे. मूळ संख्यांचा फोन नंबर बऱ्याच जणांचा पाठ असेल, परंतु आपल्याला मूळ संख्या मात्र पाठ पाहिजे. त्यातल्या 13 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 95 ही काय मूळ संख्या नाहीये. 95 ला 5 ने भाग जाऊ शकतो, म्हणजे 95 ही येणार नाही. त्यानंतर 53 ही मूळ संख्या आहे. 13 7 91 येणार नाही. 71 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 43 ही मूळ संख्या आहे. 61 ही मूळ संख्या आहे. या ठिकाणी 98 हा ही समसंख्या आहे, म्हणजे 98 येणार नाही. आणि 47 ही एक मूळ संख्या आहे. आपल्याला किती मूळ संख्या भेटल्या? 1 2 3 4 5 6 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. 50 प्रश्न तरी आपण घेऊया. 48 49 आणि 50. आपा वरील अक्षरमाला आहे वरती दिलेली. वरील अक्षरमालेत जे आणि आर च्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या 3/5 पट अक्षरे
खालीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत? या ठिकाणी पहा, जी आणि आर, पहिल्यांदा जी आणि आर मधले आपण अक्षर पाहून घेऊया. जी आणि आर मध्ये किती अक्षर आहेत? जी मध्ये आणि आर मध्ये 1 2 3 मधले 5 आणि इकडचे 2, 5 आणि 2 7, 7 आणि हे 3 10 अक्षर आहेत. 10 अक्षर आहेत. त्याच्या 3/5 पट, पट म्हणजे गुणाकार. पट या शब्दाचा अर्थच गुणाकार होतो. 5 ने भाग दिला त्याला, 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि बेत्रिक 6. म्हणजे जी आणि आरच्या दरम्यान आपलं सॉरी त्याच्या 3/5 पट अक्षरे म्हणजे 6 अक्षर ज्या 2 अक्षरांच्या दरम्यान असतील त्याचं उत्तर ते उत्तर असेल. बी आणि एच बघूया. या ठिकाणी बी आहे आणि या ठिकाणी एच आहे. बी आणि एच मध्ये 1 2 3 4 5 आलेत, 5 येणार नाहीत. के आणि एस मध्ये के आणि एस, के इथं आहे आणि एस इथं आहे. किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7 अक्षर येतात, हे पण येणार नाही. जर पुढचं एच आणि ओ मध्ये बघूया. एच आणि ओ, या ठिकाणी एच आहे, या ठिकाणी ओ आहे. 1 2 3 4 5 6 या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. अतिशय छान असं या ठिकाणी प्रश्न होता. खूप सोपा होता. थोडस जरा लक्ष देऊन काम करायचं होतं. सूचना त्या ठिकाणी 49 आणि 50 आपण साठी सूचना दिलेल्या आहेत. दिलेल्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारे पर्यायी आकृती आपल्याला शोधायची. पहा, तंतोतंत जुळणारी. आता तंतोतंत जुळणारी आकृतीमध्ये काय आपल्याला या ठिकाणी ही जी आकृती दिलेली आहे ती पहा बरं. ती आकृती 49 ची आकृती जर पाहिली तर पहिली येईल का? नाही येणार. दुसरी येईल का? कारण इथं उभ्या रेषा झाल्या, ती पण येणार नाही. तिसरी येईल का? हो, तिसरी येईल. आणि हे चौथी येणार नाही कारण त्याच्या मध्ये काळा टिपका आलाय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्नाकृती 50 पहा. या ठिकाणी 50 तर जास्त पाहायची गरज नाही. यार टिंब आहे, इथं टिंब आहे, इथं टिंब आहे, इथं टिंब आहे, इथं टिंब इकडे गेला म्हणजे ही येणार नाही. इथं टिंब बारीक मोठा तर त्याचा काही संबंध नाही. परंतु ही जी आकृती पहा, ही अशी अशी या ठिकाणीच आहे. पहा इथं कारण मध्यभागी येते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण आता आज या ठिकाणी काय केलेलं आहे, 50 प्रश्नापर्यंत सराव केलेला आहे. पुढेही अतिशय सोपे प्रश्न आहेत. आपण घरी या प्रश्नांचा सराव करायचा आहे. या ठिकाणी मला जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षणाधिकारी तसेच नेवासा गट शिक्षणाधिकारी आदरणीय सामलेटी मॅडम यांनी या ठिकाणी मला पाठ घेण्याची संधी दिली व पाठ घेण्यासाठी श्री पंडित सर यांनी अतिशय मौल्यवान मदत केली. या सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझा आजचा पाठ संपवतो. मुलांनी या ठिकाणी सराव करायचा आहे. सराव तुम्ही जितका जास्त कराल तितका तुम्हाला परीक्षेमध्ये त्या ठिकाणी यश मिळेल. सर्वांना या ठिकाणी परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि यानंतर सर बोलतील. पंडित सर.